माझे सर्व स्वामी भक्त गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्याचा विचार करत आहात का? पण ते कसे सुरू करायचे, कोणते नियम पाळायचे आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? हॅलो नमस्कार. बघा, आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र पारायण करण्याची योग्य पद्धत, श्रद्धेने पाळायचे नियम जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, माझे सर्व लाडके बंधू भगिनी, आत्या, मावशी, काकू जे काही हे व्हिडिओ बघत असाल, तुम्ही कुठून बघता, कुठल्या गावातून, शहरातून, खेड्यातून बघता, हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. काहीतरी कमेंट करा मला, कारण मी तुमच्यापर्यंत अगदी खरी माहिती पोचवते. तर एक रिप्लाय म्हणून तुम्ही काहीतरी मला सपोर्ट करा. स्वामी समर्थ का होईना त्यामध्ये कमेंटमध्ये लिहा, कारण तुमचा एक लाईक, एक शेअर आणि एक कमेंट हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत करतो. गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगायला गेलं तर आपले खूप व्हिडिओ बनतील, पण थोडक्यात सांगते. गुरुपौर्णिमा हा गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. या दिवशी स्वामी समर्थांचे नामस्मरण, पारायण आणि सेवा केल्याने मनाला शांतता व आध्यात्मिक बळ मिळते. पारायण म्हणजे मी आणि माझ्या भक्ताची गुप्त वार्ता. श्री स्वामी समर्थ. स्वामींना कठीण नियम नको, श्रद्धा आणि विश्वास हेच त्यांचे दोन डोळे आहेत. गुरुपौर्णिमा जवळ आली आहे. या पवित्र काळात आपल्या घरी स्वामींची कृपा अनुभवण्यासाठी 7 दिवसांचे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण अवश्य करा. 7 दिवसांची स्वामींची कृपा घरी आणा. पारायण म्हणजे स्वामींची 7 दिवसांचा केवळ प्रेमळ संवाद. मनाला शांती हवी आहे का? घरात सुख, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा हवी आहे का? सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण. फक्त दररोज 3 अध्याय वाचा आणि 7व्या दिवशी स्वामींच्या चरणी कृतज्ञतेने सांगता करा. तर बघा, 7 दिवसाचे हे नियोजन म्हणजे पहिल्या दिवशी आपण 1 ते 3 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 4 ते 6, तिसऱ्या दिवशी 7 ते 9, चौथ्या दिवशी 10 ते 12, 5व्या दिवशी 13 ते 15, 6व्या दिवशी 16 ते 18 आणि 7व्या दिवशी 19 ते 21 आरती आणि त्यानंतर सांगता. हे केवळ पुस्तक वाचणे नाही, हे स्वामींच्या दिव्य जीवनाचा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा मार्ग आहे. हे केवळ पुस्तक वाचणे नाही, हे स्वामींच्या दिव्य जीवनाचा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा मार्ग आहे. पारायणाचे अगदी सोपे नियम आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. रोज शक्यतो एकाच वेळी किंवा एकाच जागी बसून पारायण वाचा. स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा किंवा उदबत्ती लावा. पोथी स्वच्छ लाल किंवा पिवळ्या वस्त्रांवर ठेवा. संकल्प करून वाचा. हातात पाणी घ्या, अक्षदा, फूल घेऊन मनोभावे तुमची जी काही इच्छा आहे ती सांगा. म्हणजे जसं की, हे स्वामी समर्थ महाराज, मी आपले म्हणजे तुम्ही तुमचं पूर्ण नाव घ्यायचं आणि श्रद्धेने 7 दिवसांचे स्वामी चरित्र सारामृत पारायण करत आहे. हे पारायण निर्विघ्न पूर्ण होऊ द्या. माझ्या व माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या. एवढंच आपल्याला संकल्प करायचा आणि तो जागेवर सोडून द्यायचा. आणि मग वाचनाला सुरुवात करायची म्हणजे अगोदर आपण 11 माळी किंवा तुम्हाला 5, 7, 3 ज्या काही शक्य होत्या तुमच्या वेळेनुसार तेवढा माळ जप करा. खूप जास्त शक्य नाही झाल्या तर एकच माळ जप करा, पण ती मनापासून करा. त्यानंतर स्वामी स्तवन म्हणायचं आणि आपल्या पारायण वाचायला सुरुवात करायची. त्या काळामध्ये सात्विक आहार घ्या. कांदा, लसूण, मांसाहार टाळा. मांसाहार तर आपण पारायण काळात खात नाही, पण कांदा, लसूण पण का नको, कारण ते तामसी पदार्थ असतात आणि मग ते या अशा वातावरणात शरीराला त्रास देतात. मग त्यामुळे ॲसिडिटी हे ते होतं, म्हणून त्या काळामध्ये कांदा, लसूण टाळायचा असतो. आणि त्या काळामध्ये राग, वादविवाद, सत्य असत्य ह्या करण्याच्या, बोलण्याच्या भानगडीत न पडता ते शक्यतो तेवढ्या दिवसांमध्ये टाळायचं. ते तर कायमस्वरूपीच टाळायचं, पण मग शक्यतो ह्या दिवसामध्ये तेवढं टाळायचं. रोज शक्य तितका श्री स्वामी समर्थ महाराजांचा नाम जप करायचा. आता बघा, पारायण कधी सुरू करावे, तर कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही सुरू करू शकता. सोमवार, गुरुवार, एकादशी, पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, स्वामी जयंती, दत्त जयंती, कधीही. असा सेवेला वेळ काळ अजिबात नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सेवा चालू करू शकता. फक्त एकदा सुरू केल्यावर 7 दिवस सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो जी वेळ पहिल्या दिवशी द्याल त्याच वेळेला वाचा. नाहीतर मग तुमच्या वेळेनुसार थोडं इकडं तिकडं होत असेल तर होऊ द्या, पण मग ते वाचनाचं सातत्य असू दे.
7व्या दिवशी सांगता करा, स्वामींची आरती करा, साखर किंवा खडी साखर, पेढे, फळ जे काही असतील तो नैवेद्य दाखवा. 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप करा, म्हणजे एक माळ जप करा. सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा आणि प्रसाद वाटा. पारायणाचे लाभ म्हणजे मनाला शांती मिळते, श्रद्धा व आत्मविश्वास वाढतो, जीवनातील संकटे सामोरे जाण्याला आपल्याला शक्ती मिळते, घरातील वातावरण अधिक सकारात्मक होते, स्वामींच्या चरणी भक्ती दृढ होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच जण कधी जर वेळ चुकला तर मग तेव्हा पण प्रश्न पडतो, एखादा दिवस चुकला तर काय करायचं. तर बघा, एखादा दिवस चुकला तर त्यामध्ये निराश व्हायचं नाही. शक्य तितक्या लवकर पुन्हा भक्तिभावाने वाचन सुरू करायचं. शेवटी स्वामी महाराज आपला भाव पाहतात. महिलांसाठी सांगायचं झालं तर वेगवेगळ्या परंपरांमध्ये या विषयाबाबत वेगवेगळ्या पद्धती आढळतात. आपल्या घरातील परंपरा किंवा गुरुजनांच्या मार्गदर्शनानुसार आचरण करा. कोणत्याही परिस्थितीत श्री स्वामी समर्थ नामस्मरण करता येते. काहीच अडचण नाही तुम्हाला ते करण्याला. आता टाळायचं काय हे मी तुम्हाला सांगते. अहंकार, स्वार्थी भाव, दुसऱ्यांच्या अनुभवाशी स्वतःची तुलना. शेवटी एकच सांगेन, स्वामींची कृपा नेहमीच गाजावाजाने येत नाही. ती हळूहळू जीवनात शांतता, समाधान, धैर्य आणि सकारात्मक बदल घडवते. महागडे उपाय, यंत्र किंवा दिखावा नको. फक्त श्रद्धा, विश्वास, नामस्मरण पुरेसे आहे. तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण केले आहे का? केले असेल तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नसेल जरी केले तरी कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण सुरू करत आहे. श्री स्वामी समर्थ. एवढं जरी लिहिलं तरी खूप आहे. हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. कदाचित यामुळे एखाद्याच्या जीवनात भक्तीचा दिवा प्रज्वलित होऊ शकतो. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण याहून मोठं भाग्य काय आहे? आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबातच विसरू नका. कारण तुमचा एक लाईक, एक शेअर आणि एक कमेंट हा व्हिडिओ पुढं घेऊन जाण्यासाठी मदत करतो. त्यामुळे ही आध्यात्मिक, धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.